हरिओम. शारदीय नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आजपासून नवरात्र उत्सव चालू होतोय आणि बरेचसे जण 9 दिवसांचा पूर्ण उपवास करतात किंवा कोणी कोणी उठता बसता आणि अष्टमीला उपवास करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे 9ही दिवस उपवास आपल्याला करायचे, तर आपण कोणते पदार्थ खाऊ शकतो जेणेकरून आपली एनर्जी चांगली टिकून राहील, थकवा येणार नाही, तजेला राहील. तर आपण बघूयात हे सगळे कोणते पदार्थ आहेत ते. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. बघा, नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला उपवास असतो आणि कोणी उपवास करायचा तर ज्यांनी मनाने ठरवलंय की येस मी उपवास करणार आणि मला खूप आवडतो उपवास करायला, तर त्यांनीच उपवास करा. म्हणजे त्यांना तो सहन होतो, त्यांचं जे काही पाचक स्त्रावांचं जे काही सिक्रेशन आहे ते नियंत्रणात होतं, फार ॲसिड स्त्रवत नाहीत आणि त्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही किंवा डोकं दुखत नाही. तर मनाने ज्यांची तयारी आहे त्यांनी निश्चितपणे उपवास करायला काही हरकत नाही. पण ज्यांना असं वाटतं की बाबा हे बळजबरीचे आहेत, करावे लागतायत म्हणून मी करतेय, मला होत नाही, मला सहन होत नाही भूक, आता 2-4 दिवस उपवास झाले, माझं खूप डोकं दुखतंय, मला खूप मळमळतंय किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होतोय, तर अशांनी मात्र उपवास करायचे नाहीत. कारण काय होतं की मनाविरुद्ध आपण जेव्हा उपवास करतो त्यावेळेला आपले पाचक स्त्राव जे आहेत ते नेहमीप्रमाणे स्त्रवतात. म्हणजे हे पाचक स्त्राव म्हणजे काय असतात की ॲसिड्स असतात जे खूप स्ट्रॉंग असतात, कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड असतात आणि हे स्त्रवतात आणि आपण खात काहीच नाही. त्यामुळे हे जे काही कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स असतात त्याचा आपल्याला खूप त्रास होतो. म्हणजे हे खूप पित्त वाढतं, जळजळ होते, आपल्याला उलटीसारखं होतं, मळमळ होते, बऱ्याचदा डोकं प्रचंड दुखतं किंवा 9ही दिवस अशाच प्रकारचे उपवास केल्याने ॲसिड्स भरपूर वाढल्याने आपल्याला या ॲसिडचा आतल्या आतड्यांना खूप त्रास होतो किंवा आतड्यांना हलक्याशा जखमा होऊ शकतात, अल्सरचा त्रास होऊ शकतो. तर ज्यांना मनात नाही आहे उपवास करण्याचं तर त्यांनी निश्चितपणे अजिबात उपवास करायचे नाहीत, ते तुमच्या शरीरासाठी अजिबात चांगले नाही आहेत. तर ज्यांची मनाची तयारी आहे त्यांनी मात्र निश्चितपणे उपवास करायला हरकत नाही. आता या उपवासामध्ये आपण कोणते पदार्थ घेऊ शकतो ते आपण बघूयात. ह्याच्यामध्ये अगदी सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला अजिबात थकवा जाणवला नाही पाहिजे. ह्यासाठी सुरुवातीलाच मी सांगते की ड्रायफ्रूट जे आहेत ते खाण्यात आले पाहिजेत. एक 4-5 प्रकारचे वेगळे वेगळे ड्रायफ्रूट्स, म्हणजे बदाम म्हणा, सुका अंजीर म्हणा, मनुके म्हणा, अक्रोड म्हणा, हे तुमच्या खाण्यामध्ये आलं पाहिजे. आणि बदाम वगैरे खाताना रात्री भिजवून सकाळी खाल्ले गेले पाहिजेत. मनुके सुद्धा तुम्ही भिजवून खाल्ले तर अतिशय उत्तम, पण नाही भिजवले असतील तरी पण 10-12 मनुके सकाळी आणि रात्री झोपताना खायला अतिशय छान, म्हणजे पाचक म्हणून पण, आणि सगळ्या प्रकारचे क्षार आपल्या मनुक्यांमध्ये असतात, त्यामुळे अवश्य मनुके खा. त्याच्यानंतर जेवढी कोणती फळं तुम्हाला खाता येतील ती तुम्ही खा. भरपूर सारं पाणी प्या. हायड्रेटेड तुमची बॉडी राहण्याकरता तुम्हाला पाणी पिणं हे फार गरजेचं आहे, त्यामुळे भरपूर सारं पाणी प्या. आता खाण्याच्या पदार्थांमध्ये आपण बघूयात की आपण कोणते कोणते पदार्थ या उपवासाला आपण खाऊ शकतो, जे की पौष्टिक पण असले पाहिजेत, ज्याच्यामध्ये भरपूर सारे प्रोटीन्स असले पाहिजेत, त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे क्षार जीवनसत्व असले पाहिजेत, आयर्न असलं पाहिजे. तर हे सगळं कशामध्ये आहे ते पदार्थ आज आपण बघणार आहोत की उपवासाला आपण काय काय खाऊ शकतो. तर नेहमीच जे काही आहे ते आहे अतिशय सगळ्यांना आवडणारा तो पदार्थ आहे साबुदाणा. तर साबुदाणा खायला काहीच हरकत नाही, पण जेव्हा आपण साबुदाण्याचे पदार्थ करतो, साबुदाणा ह्याच्यामध्येच मुळात भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये स्टार्च आहे, त्यामुळे शुगरच्या लोकांना साबुदाणा जास्त प्रमाणात अजिबात चालत नाही. बाकीचं पण त्याच्यामध्ये आयर्न आहे, कॅल्शियम आहे, भरपूर प्रमाणामध्ये आहे, परंतु स्टार्च असल्यामुळे, शुगर असल्यामुळे आणि साबुदाण्याचे जे पदार्थ आपण बनवतो, म्हणजे जास्त करून आवडीची असते ती म्हणजे खिचडी आणि दुसरं म्हणजे साबुदाणे वडे. हे जेव्हा आपण बनवतो त्यामध्ये आपण भरपूर सारे शेंगदाणे घालतो किंवा बटाटा घालतो आणि ह्याच्यामध्ये पण स्टार्च खूप प्रमाणामध्ये असल्यामुळे
ज्यांना स्थूलता आहे तर त्यांना हे चालणार नाही आहे, स्थूलता अजून वाढू शकते, किंवा ज्यांना शुगर आहे त्यांची शुगर अगदी पटापट वाढू शकते, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी साबुदाणा योग्य नाही आहे. पण ज्यांना शुगर नाही आहे त्यांनी साबुदाणा खायला काहीच हरकत नाही. किंवा हे पदार्थ जर त्याच्यामध्ये घालायचे नसतील, म्हणजे बटाटा, शेंगदाणा वगैरे असं घालायचं नसतील, किंवा भरपूर साऱ्या तेलात आपल्याला हे वडे तळावे लागतात, तर ते सुद्धा नसेल करायचं, तर मग ह्या साबुदाण्याचं पीठ करायचं. आणि बाकीचे जी काही पिठं आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये हे साबुदाण्याचं पीठ घालून त्याची तुम्ही भाकरी म्हणा किंवा थालीपीठ म्हणा करू शकता. तर साबुदाणा असा तसा काही घातक असा काही नाही आहे, तुम्ही तोही खायला अजिबात हरकत नाही. आपल्याला माहिती आहे की लहानपणी जेव्हा छोटी बाळं असतात किंवा आजारी व्यक्ती असतात तर त्यांचं मेटाबॉलिझम पुन्हा चांगलं सुधारण्यासाठी सुद्धा आपण बघा आजारी लोकांना साबुदाण्याची खीर देतो, तर त्यांचं पचन पुन्हा चांगलं सुधारायला लागतं. त्यामुळे साबुदाणा हा सुद्धा खायला अतिशय चांगला आहे, काही खायला हरकत नाही. फक्त शुगरच्या लोकांनी मात्र याची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर बघूयात आपण अगदी महत्वाचा पदार्थ जो म्हणजे शिंगाडा. शिंगाड्याची असे फळं मिळतात, हिरवी कंदमुळं असतात, ही पाण्यामध्ये वनस्पती उगवते, पाण्याचं प्रमाण 70% वर असतं ह्याच्यामध्ये. तर हा शिंगाडा जो आहे तो विकायला येतो गाड्यांवरती, बाजारामध्ये पण आपल्याला मिळतो. हा हिरवा पण असतो, काळपट चॉकलेटी रंगाचा, आमसुली कलरचा असे पण शिंगाडे मिळतात. तर ह्याचं कव्हर काढून टाकायचं आणि आतला जो पांढरा गाभा आहे त्याचे आपण वेगळे वेगळे पदार्थ करू शकतो. म्हणजे ह्या पांढऱ्या भागाच्या आपण चकत्या करून, बटाट्याची भाजी जशी परतून करतो उपासाला तशीच या शिंगाड्याची भाजी पण करू शकतो. त्याच्यानंतर चाट मसाला वगैरे घालून याचं सॅलड पण बनवू शकतो. शिंगाडे आपण बटाट्यासारखे उकडून पण खाऊ शकतो. त्याच्यानंतर ह्याचं पीठ म्हणजे हा जो आतला पांढरा भाग आहे हा चांगला वाळवतात आणि त्याचं पीठ तयार करतात. तर शिंगाड्याचं पीठ हे मार्केटमध्ये सुद्धा मिळतं. तर शिंगाडा हा अतिशय उपयोगी असा पदार्थ आहे. मूळ म्हणजे तो लो कॅलरीज आहे, लो फॅट आहे, त्याच्यामुळे ज्यांचं वजन वाढतं आहे त्यांच्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी शिंगाडा खूप उपयोगी आहे. भरपूर प्रोटीन्स आहेत, भरपूर कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे हाडांचे विकार ज्यांना आहेत त्यांच्यासाठी पण शिंगाडा खूप उपयोगी आहे. त्याच्यानंतर शुगरच्या लोकांसाठी म्हणजे शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला शिंगाडा उपयोगी पडतो. त्याच्यानंतर अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज ह्याच्यामध्ये असल्यामुळे सुद्धा शिंगाडा अतिशय चांगला आहे. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी शिंगाडा चांगला आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा पोटॅशियम हे खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, त्याच्यामुळे हार्टसाठी सुद्धा शिंगाडा खूप चांगला आहे. तर असे अतिशय चांगले गुण असलेला हा शिंगाडा आहे. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं. त्याच्यानंतर इम्युन पॉवर आपली चांगली वाढण्यासाठी शिंगाडा चांगला आहे. म्हणजे उपासाला तर शिंगाडा चांगला आहेच, पण अदरवाईज इतरही वेळेला शिंगाडा तुम्ही खाऊ शकता, जो वजन नियंत्रणात ठेवतो. त्याच्यानंतर फायबर्स खूप असल्यामुळे पचन चांगलं होतं याच्यामध्ये. तर कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे हाडांच्या विकारांसाठी, सांधेदुखीसाठी अतिशय उपयोगी आहे. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयोगी आहे. तर असा उपयुक्त असा शिंगाडा आहे. तो तुम्ही कुठल्याही फॉर्ममध्ये खा, म्हणजे बटाट्याची भाजी करतो तसं ह्या शिंगाड्याच्या मधल्या गाभ्याची भाजी करा किंवा ह्याच्या पिठाचं थालीपीठ करा तुम्ही. तर असा कुठल्याही फॉर्ममध्ये आपण शिंगाडा निश्चितपणे खाऊ शकतो. त्याच्यानंतर बघूयात आपण राजगिरा. आपण गेल्या काही 1-2 व्हिडिओमध्ये राजगिऱ्याचे उपयोग बघितलेले आहेत. काही वेगळ्या कारणासाठी तो व्हिडिओ बनवला गेलेला आहे, पण त्याच्यामध्ये पण बघितले. आज पण आपण बघूयात की राजगिऱ्यामध्ये B5, B6 त्याच्यानंतर कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे, आयर्न भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे रक्तवाढीसाठी राजगिरा खूप उपयोगी आहे. B5, B6 जसं ह्याच्यात आहे तसं शिंगाड्यामध्ये पण B6 आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात की प्रोटीन्स भरपूर आहेत, फायबर्स भरपूर आहेत. त्याच्यानंतर पचायला अतिशय हलका आहे आणि फॅट वाढत नाही ह्याच्यामध्ये, कॅलरीज कमी आहेत. त्याच्यानंतर आपण बघूयात की हलका आहे, पचायला खूप हलका आहे.
तर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप चांगलं आहे, इम्युन पॉवर चांगली वाढते. तर असा राजगिरा सुद्धा खूप उपयोगी आहे. आयर्न भरपूर असल्यामुळे आपल्याला रक्तवाढीसाठी उपयोगी आहे. त्याच्यानंतर कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाडांसाठी पण उपयोगी आहे. तर राजगिरा खूप छान आहे. आपल्याला माहिती आहे की राजगिऱ्याच्या वड्या पण मिळतात, राजगिऱ्याचे लाडू मिळतात. ते पण आपण सकाळी जेव्हा आपल्याला नाश्त्यासारखं काही थोडंसं खायचं असेल तर त्यावेळेला वडी म्हणा किंवा लाडू म्हणा, आपण जर घेतलंय 1-2 लाडू घेतले, त्याच्यामध्ये दूध घातलं आणि हा लाडू जर राजगिऱ्याचा खाल्ला तर अतिशय उपवासाला अतिशय छान एनर्जी टिकून राहते. आणि राजगिरा म्हणा किंवा शिंगाडा म्हणा, दोन्हीही आपल्या डोळ्यांसाठी किंवा आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे. खूप चमकदार आणि खूप छान केस होतात. त्यामुळे शिंगाडा आणि राजगिरा अवश्य आपल्या आहारामध्ये ठेवायचा आहे. जो उपवासाला तर चांगलाच आहे, पण इतरही वेळेला आहारामध्ये यांचा समावेश करायला अजिबात हरकत नाही. वजन नियंत्रणात ठेवणारा असल्यामुळे स्थूल लोकांना सुद्धा अतिशय उपयोगी आहे. त्याच्यानंतर बघूयात आपण भगर. भगर उपवासाला खातो आपण. ही अतिशय हलकी आहे, ह्याच्यामध्ये पण आयर्न भरपूर आहे, कॅल्शियम आहे भरपूर, पचायला हलकी आहे, फायबर युक्त आहे. त्याच्यामुळे भगर म्हणजे काही याच्यामध्ये वरई पण म्हणतात काही लोक याला. तर ह्याचा तुम्ही भात बनवू शकता, जो की खूप हलका आहे खाण्यासाठी. जिरे घालून, तुपाची फोडणी घालून आपण याचा भात बनवू शकतो, जो लो कॅलरीज आहे. तो तुम्हाला खायला हरकत नाही. किंवा भगरीचं पीठ जर केलं तर ह्या पिठामध्ये शिंगाड्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ, भगरीचं पीठ असं तिन्ही एकत्र मिळून तुम्ही थालपीठ खाऊ शकता किंवा तुम्ही याची भाकरी पण करू शकता. आता ह्या सगळ्या पिठांमध्ये तुम्ही साबुदाण्याचं पीठ अगदी कमी प्रमाणात घालू शकता. म्हणजे हे सगळी तिन्ही पिठं जेव्हा तुम्ही 1-1 वाटी घ्याल त्यावेळेला एक 4-5 चमचे, म्हणजे पोहे खायचा चमचा, 4-5 चमचे तुम्ही साबुदाण्याचं पीठ घालायला हरकत नाही. म्हणजे मग शुगरच्या लोकांना पण चालेल, कारण साबुदाण्यामध्ये मात्र शुगर वाढू शकते. पण बाकी शिंगाडा म्हणा, राजगिरा म्हणा, हे मात्र अगदी शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप उपयोगी आहेत. त्याच्यामुळे ही पिठं जास्त प्रमाणात घ्या आणि साबुदाण्याचं पीठ तुम्ही खूप कमी प्रमाणामध्ये घ्या. आणि याची तुम्ही भाकरी करू शकता किंवा ह्याचं तुम्ही थालीपीठ करू शकता, ज्याच्यामध्ये आपण कमी तेलामध्ये आपण चांगल्या प्रकारे उपवासाचे पदार्थ करू शकतो. तर हे सगळं निश्चितपणे खायचं आहे. याच्याबरोबर तुम्हाला ज्या चालतील त्या भाज्या तुम्ही खाऊ शकता उपवासाला. भरपूर फ्रूट्स खा, भरपूर पाणी प्या. आणि अशा पद्धतीचे पदार्थ जेव्हा तुम्ही खाल त्यावेळेला तुम्हाला अजिबात थकवा जाणवणार नाही, कारण ह्याच्यामध्ये प्रोटीन्स खूप आहेत. म्हणजे राजगिऱ्यामध्ये तर इतके प्रोटीन्स आहेत की तुम्ही नॉनव्हेजला सुद्धा टक्कर देण्या एवढे प्रोटीन्स या राजगिऱ्यामध्ये आहेत. त्यामुळे रोजच्या आहारामध्ये सुद्धा तुम्ही राजगिरा ठेवायला काही हरकत नाही. तर प्रोटीन्सचं प्रमाण भरपूर आहे, फायबर्सचं प्रमाण भरपूर आहे, आयर्न आहे, कॅल्शियम आहे. तर अशा पद्धतीचे हे पदार्थ असल्यामुळे तुम्ही 9ही दिवस यांचा आपल्या आहारामध्ये कोणत्या ना कोणत्या फॉर्ममध्ये निश्चितपणे उपयोग करा. म्हणजे तुम्हाला 9ही दिवस एनर्जी तुमची टिकून राहील, अजिबात थकवा जाणवणार नाही. उलट 9 दिवसानंतर तुमच्या त्वचेला एक प्रकारचा ग्लो येईल, तुमचे केस खूप छान होतील. तर अशा पद्धतीचा तुम्ही उपवास करा, म्हणजे तुम्हाला याचा त्रास होणार नाही. अजिबात डोकं दुखणं, मळमळ अशासारखे त्रास होणार नाहीत आणि उपवास खूप सुसह्य होईल आणि त्याचे खूप फायदे पण तुम्हाला जाणवतील. तर निश्चितपणे नवरात्रीमध्ये हे करून बघा. नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपले त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर निश्चितपणे बघा. आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.